स्टुडंट्स, आता आपण पाहूया बायोडिग्रेडेबल वेस्ट, विघटनशील कचरा. दिस टाइप ऑफ वेस्ट इज इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. इट मेनली इन्क्लूड्स किचन वेस्ट, त्याच्यामध्ये स्पॉइल्ड फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ॲश, सॉईल, डंग, parts of the plants, etc. This waste is mainly of organic type and is also called wet solid waste or wet garbage. If it is carefully decomposed, we can get compost and fuel of good quality from it. Such biofuel projects have been started in many cities. बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा विघटनशील कचरा, त्याचं प्रामुख्याने सूक्ष्मजीवांमार्फत विघटन केलं जातं. त्याच्यामध्ये आपला घरगुती कचरा, त्याच्यामध्ये आपले खराब झालेले फळे, अन्न, भाज्यांचे देठ यांचा समावेश होतो. त्यामुळे संपयाचे कचरा आपण असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इतरमध्ये माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादी, हे सर्व प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ असल्याने ते सहज कुजतात आणि म्हणून याला आपण ओला घनकचरा असं म्हणतो. अशा कचऱ्याचे योग्य प्रकारे जर आपण विघटन केलं किंवा अशा कचऱ्याचं योग्य प्रकारे विघटन केल्यास त्यापासून उत्तम प्रकारचं खत, त्याला आपण कंपोस्ट म्हणतो, ते भेटू शकतं आणि त्याचप्रमाणे इंधनसुद्धा मिळू शकतं. पुढे आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट किंवा अविघटनशील कचरा. दिस टाइप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेड बिकॉज इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम and the use of various techniques. It includes plastic, metal and other similar materials. This type of waste is also called dry solid waste or dry garbage. आता अविघटनशील कचरा यामध्ये प्रामुख्याने याला कुजण्यासाठी खूप वेळ जावा लागतो आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला उपयोग करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, धातू आणि इतर पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे ह्या प्लास्टिक आणि धातू यांच्याशी संबंधितच ते आहे. म्हणून अशा कचऱ्याला आपण सुका कचरा असं म्हणतो. सुका घनकचरा असं म्हणतो. आता हे कचऱ्याचे खूप दुष्परिणाम आहेत मानवी जीवनावर. ह्या जो कचरा आहे, हा कचऱ्याने खूप दुष्परिणाम झालेले आहेत आणि त्याचं दुष्परिणाम मानवाला भोगावेसुद्धा लागत आहेत. इथे जर आपण पाहिलं तर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट, त्याच्यामध्ये आहे इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, production of toxic gases, degradation of natural beauty, air pollution, water pollution, soil pollution and spreading of disease. या घनकचऱ्याचे काय दुष्परिणाम आहेत तर सजीवांच्या विविधतेवर त्याचा परिणाम होतो. तो जो कचरा आहे त्याची वाईट अशी दुर्गंधी येते, त्याच्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये कचरा आहे त्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याचा काय होतो, ऱ्हास होतो. तो परिसर हा अस्वच्छ वाटतो. हवा प्रदूषण होते, पाणी प्रदूषण होतं, माती प्रदूषण होतं. त्याचप्रमाणे रोगांचा प्रसार होतो. हा सर्व परिणाम हा घनकचऱ्यामुळे होत असतो. त्यामुळे या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता ते आपण कशा प्रकारे करू शकतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक, शास्त्रीय आणि इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट.
त्यासाठी आपण करू शकतो सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट, कंपोस्टिंग, सेफ लँड फिल साइट्स, वर्मी कंपोस्टिंग, इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लँडफिल मेथड, पायरोलिसिस, एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल बायोगॅस, बायोइलेक्ट्रिसिटी. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कसं करू शकतो? इन्सिनरेशन याद्वारे. आता हे जे कचरा आहे ह्याला आपण जर व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्या समस्येपासून आपण मुक्तता पाहू शकतो. त्यासाठी आपण शास्त्रीय आणि सर्वांना सहज करण्यासारखी पद्धत आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपण कचरा आहे, कचऱ्याचं विलगीकरण करू शकतो. जसं ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा. त्याचं कंपोस्टिंग करू शकतो आपण. त्याच्यापासून उत्तम प्रकारचं खत मिळू शकतो. त्याला एखाद्या जागेवरती आपण त्याला गोळा करू शकतो. त्याच्यापासून इंधन मिळू शकतं. औद्योगिक कचऱ्याचं आपण व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो. तो जो कचरा आहे त्याला आपण त्याला ज्वलन करू शकतो उच्च तापमानाला. त्यासाठी आपण बायोगॅस वापरू शकतो किंवा विजेचा वापर करू शकतो. आता हॉस्पिटल, दवाखाना यामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. ती योग्य विल्हेवाट लावली जाऊ शकते. आता हा जो कचरा आहे त्याची 7 तत्त्व आहेत. कचरा व्यवस्थापनाची किंवा घनकचरा व्यवस्थापन 7 होते. प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. फर्स्ट आहे रियूज. आफ्टर यूज मटेरियल शूड बी रियूज फॉर सम अदर प्रॉपर पर्पजेस. रियूज म्हणजे पुनर्वापर. एकदा जर वस्तू वापरली तर ते टाकून न देता त्याचा पुनर्वापर होतो का ते पाहणं आवश्यक. जसं प्लॅस्टिक, धातू ह्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल्स लाईक प्लास्टिक अँड थर्मोकॉल. वापर नाकारणे. आता प्लास्टिक आणि थर्मोकॉल हे कुजत नाही म्हणून ते दीर्घकालासाठी तसेच राहतात, म्हणून ह्यांचा शक्यतो वापर टाळणे. रिसायकल. प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल. रिसायकल चक्रीकरण. आता जे पदार्थ वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो त्यासाठी त्याला आपण जसं कागद आणि काच हे आपण एकदा वापरले तर ते टाकून देतो, तर ते परत ते त्या कंपनीमध्ये गेले, त्या कंपनीमध्ये त्याचं परत चक्रीकरण होतं आणि त्याच्यापासून नवीन कागद आणि नवीन काच निर्माण केली जाते. रिथिंकिंग आवर हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज and their consequences in connection with the use of various articles of daily use. Rethink, पुनर्विचार करणं आवश्यक आहे. आपण आपल्या सवयी, आपल्या कृती आणि त्यातून निर्माण होणारे कचरा याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. Reduce, restriction the use of resources to avoid their wastages. Old materials should be reused. One thing should be shared by many. Use and throw type of objects should be avoided. Reduce, वापर कमी करणं. तर काही गोष्टींचा वापर हा पूर्णतः आपण टाळला पाहिजे. जुन्या वस्तू पुन्हा वापरल्या पाहिजेत. एक वस्तू अनेकांनी वापरली पाहिजे. एकदा वापरून फेकून देणे या वस्तूंचा शक्यतो वापर टाळणे. रिसर्च. कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. संशोधन. आता कचरा व्यवस्थापनामध्ये संशोधन करणं खूप आवश्यक आहे. अशा वस्तूंची निर्मिती करणं आवश्यक आहे ज्या वस्तूंचा आपण पुन्हा वापर करू शकतो. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. फॉलोइंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू द सेम.
समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्या नियम करणंसुद्धा आवश्यक आहे. या नियमांच्या साहाय्याने आपण कचरा व्यवस्थापन करू शकतो आणि इतरांनासुद्धा कचरा व्यवस्थापन करण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो. आता इथं काही कचरा दिलेला आहे, त्यासाठी त्याला लागणारा कुजण्यासाठी लागणारा वेळ सुचवलेला आहे. बनाना पेलिंग्स, केळ्याची साल याला 3 ते 4 आठवडे लागतात. कागदी पिशवीला 1 महिना लागतो. कपड्यांच्या चिंध्याला 5 महिने लागतात. लोकरी पाय मोजायला 1 वर्ष लागते. लाकडाला 10 ते 15 वर्ष लागतात. चामडी बुटाला 40 ते 50 वर्ष. जास्ताच्या डब्याला 50 ते 100 वर्ष. ॲल्युमिनियमच्या डब्यांना 200 ते 250 वर्ष आणि काही प्लॅस्टिकला विशिष्ट अशा 10 लाख वर्ष लागतात. थर्माकॉलला तर अनंत काळ. म्हणजे प्लॅस्टिक आणि थर्माकॉल ही कुजणं किती अवघड आहे हे यावरून आपल्याला समजतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचा वापर करणं शक्यतो टाळणं गरजेचं आहे. तर मेथड आपण ऑफ स्टोरिंग सॉलिड वेस्ट कशा प्रकारे वापरू शकतो. आपण आपल्या घरामध्ये ओला सुका कचरा सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे 2 डबे करू शकतो. त्याचप्रमाणे कागद, काच, प्लास्टिक आणि धातू यासाठी वेगळे डबे करून त्यांचं विलगीकरण करू शकतो. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. व्हेरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक थंडरबोल्ट्स, फ्लूड्स, फायर अँड मॅन-मेड डिझास्टर्स लाईक ॲक्सिडेंट्स, bomb explosions, chemical accidents in industry, stampedes in mass gathering, riots, etc. occur around us from time to time. They cause large scale damage to life and property. आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारे आपत्ती येत असते. ती आपत्ती अनेक कारणाने असू शकते. त्यामध्ये आहे थंडरबोल्ट्स, म्हणजे थंडरबोल्ट्स वीज पडणे, फ्लड्स जसं महापूर, आग आणि वणवा लागतो, भूकंप येतो. या आपत्तीत असे या आपत्ती तर नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही आपलं मानवी आपत्ती आहे, जसं अपघात घडणे, बॉम्बस्फोट होणे, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, दंगल होणे, गर्दीच्या ठिकाणी झालेली चेंगराचेंगरी या मानवनिर्मित आपत्ती. म्हणजे आपत्तीचे पण 2 प्रकार आहे, एक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानवनिर्मित आपत्ती. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होत असते. आता आपत्ती जर आली तर त्याच्यावरती आपण त्याला फर्स्ट एड देणं आवश्यक आहे किंवा प्रथमोपचार करणं आवश्यक आहे. तर प्रथमोपचाराचे काही तत्त्व आहेत. लाईफ अँड रेस्क्यू सिच्युएशन, त्याला आपण ABC म्हणतो. प्रथमोपचाराचे ABC. त्याच्यामध्ये एअरवे, ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन. तर ज्यावेळेस एखादं आपत्ती आली असेल तर त्याला आपण सुरुवातीला प्रथमोपचार देऊ शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट एअरवे. एअरवेमध्ये काय करतो आपण? If the victim has difficulty breathing, the head should be held in a backward sloping position or the chin should be raised so that the respiratory passage remains open. पहिल्यामध्ये आपण त्याला श्वसन मार्ग आहे. एखादा जर अपघात झाला असेल किंवा एखादा आपदग्रस्त असेल तर त्यावेळेस त्याला श्वास घ्यायला अडचण होत असते. तर त्याची श्वासनलिका खुली करणं हे आवश्यक आहे. तर श्वासनलिका खुली करण्यासाठी आपण त्याला डोके जरा उतरतं ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्या हनुवटीला वर उचलणं, ज्याद्वारे त्याचा जो हा श्वसनमार्ग जो बंद झाला हा श्वसनमार्ग खुला होऊ शकतो आणि तो त्याच्या नाकावाटे श्वास घेऊ शकतो. ब्रीदिंग. If breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth-to-mouth resuscitation. दुसरा आहे श्वासोच्छ्वास. आता अपघातग्रस्त रुग्णाचा जर श्वास घेणं जमत नसेल, त्याचा श्वास बंद पडला असेल तर त्याचा चालू होणं खूप आवश्यक आहे, तरच त्याचा प्राण वाचू शकतात. तेव्हाच आपण त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊ शकतो, ज्याद्वारे त्याचा श्वसन मार्ग व त्याचा बंद पडलेला श्वास पुन्हा चालू होऊ शकतो. त्यासाठी आपण काय करू शकतो? श्वसन बंद झाले असेल तर अपघात तोंडातून माउथ टू माउथ, आपल्या तोंडातून त्याच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊ शकतो. थर्ड स्टेज आहे सर्क्युलेशन. If the victim is unconscious, then after giving mouth-to-mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. These 2 actions should be repeated alternately about 15 times. This is called cardiopulmonary resuscitation. त्याला CPR म्हणतात. It helps to bring the circulation back to normal. तिसरा आहे
रक्ताभिसरण. आता अपघातग्रस्त रुग्ण जर बेशुद्ध अवस्थेमध्ये असेल तर प्रथम त्याला आपण 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं आवश्यक, माउथ टू माउथ, तोंडावाटे त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं आवश्यक. किती वेळा? 2दा. व नंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळवे त्याच्या हृदयावर ठेवायचे आणि त्याला हृदयावरती जोराचा दाब द्यायचा आहे. ही प्रक्रिया किती वेळा करायची आहे? 15 वेळा करायची आहे. या प्रक्रियेला आपण CPR असं म्हणतो, कार्डिओ पल्मिनरी रेसुसायटेशन. त्यामुळं आपदग्रस्ताचे रक्ताभिसरण काय होतं? सुरळीतपणे चालू होऊ शकतं. जर एखाद्याला फॉर इंजुरी लाईक स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कंट्युजन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. जर एखाद्याचा हातपाय मुरगळला असेल किंवा त्याला स्प्रेन झाले असतील तर त्याला आपण खालची पद्धत वापरू. रेस्ट. अलाउ द विक्टिम टू सिट इन अ रिलॅक्स पोझिशन. रुग्णाला आरामदायक परिस्थितीत झोपवायचं आहे. आईस. ॲप्लाय अँड आईस पॅक टू द इंजर्ड पार्ट. ज्या भागावर जखम झाले तिथं बर्फ लावायचा आहे. कॉम्प्रेशन. आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंजर्ड पार्ट शुड बी मसाज जेंटली. ज्या आईस पॅक लावून ज्या भागात जखम झालेली आहे त्याला मसाज करायचा आहे. एलिव्हेट. द इंजर्ड पार्ट शुड बी केप्ट इन अ रेज एलिव्हेटेबल. ज्या भागात जखम झाली तो भाग उचलून धरणं आवश्यक आहे. हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टिम पेशंट्स. रुग्णाला कसं वाहून न्यायचं यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. क्रॅडल मेथड आहे, हे लहान मुलांसाठी आहे. पिगी बँक मेथड आहे, ज्याच्यावेळी रुग्णाला पाठीवर घेतलेला आहे. ह्युमन क्रच मेथड आहे, म्हणजे त्याचा जर एक पाय जर जखम झाला असेल तर त्याचा रुग्णाचा एक हात आपल्या खांद्यावर घ्यायचा आहे, त्याला सपोर्ट करायचा आहे. पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड. जर रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याला आपण उचलून घेऊ शकतो. कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. 4 हातांद्वारे खुर्ची तयार करून त्याच्यावर रुग्णाला बसू शकतो. कॅरिंग ऑन 2 हँड चेअर. 2 हातांची खुर्ची करून रुग्णाला बसू शकतो. 5. आता जो अग्निशमक दलामधले जे आपले जवान आहेत ते या प्रकारे रुग्णाला उचलून नेतात. स्ट्रेचर. जर खूप आपत्ती असेल, इमर्जन्सी असेल तर त्याला आपण स्ट्रेचर जर त्यावेळेस उपलब्ध नसेल तर आपण एक तात्पुरतं स्ट्रेचर करू शकतो बांबूच्या आणि ब्लँकेटच्या साहाय्याने. अदर इमर्जन्सी मेजर्स. बोट्स आर यूज्ड बाय द सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू पीपल ट्रॅप्ड इन अ फ्लडेड एरिया. ॲज अन इमर्जन्सी मेजर वुडन बोट्स, बांबू फ्लोट्स, एअर फिल्ड रबर ट्यूब फ्रॉम अ टायर कॅन बी यूज टू ॲडव्हान्टेज. आता माहिती आहे खूपच अपघात असतात, जसं महापूर आला असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, रबरी ज्या ट्यूब आहे त्या रबरी ट्यूबचा वापर करू शकतो. लाकडी फळ्यांचा वापर करू शकतो. बांबूपासून एखादा सरफेस तयार करू शकतो. रबर ट्यूब वापरू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 9 धडा क्रमांक 9 हा पूर्ण झालेला आहे.